नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला 3 टक्स ब्लाउजची पूर्ण शिलाई करून घ्यायची आहे। तर हा भाग मी अस्तरवरती आखून घेतलेला होता, परंतु कटिंग केलेला नव्हता, तो कटिंग करून घेतला। त्याच्यानंतर जे काही आपण खडूने आखून घेतलेले आहेत टक्स, ते मी बरोबर डार्क करून घेत आहे। तर मैत्रिणींनो, व्हिडिओ पूर्ण स्किप न करता पूर्ण बघा आणि आवडल्यास नक्की लाईक करून सबस्क्राइब करा। तर हे अंतर मी बरोबर 1.5 इंचावरती घेतलेलं आहे आणि ते बरोबर चेक करून घेतलं। त्याच्यानंतर आपल्याला हा खालचा टक्स आहे तो सुद्धा मी परत चेक करून घेतला, तर 1 इंचाचा टक्स घेतलेला आहे। त्याच्यानंतर अस्तरच्या दुसऱ्या बाजूला सेम हेच माप मी अशा पद्धतीने अस्तर बरोबर परफेक्ट मापाने ठेवून घेतला आणि तेच दुसऱ्या बाजूला सेम उमटवून घेतलं, म्हणजे माप हे कमी जास्त मागे पुढे होऊ नये याच्यासाठी। तुम्हाला जर का या ब्लाउजचा कटिंगचा व्हिडिओ बघायचा असेल तर आपल्या चॅनलवरती त्याचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे, किंवा मग मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे, तिथं जाऊन तुम्ही बघू शकतात। तर बघू शकतात मी दुसऱ्याही अस्तरवरती सेम बरोबर डार्क करून घेतलं आणि त्याच्यानंतर मेन ब्लाउज पीस बरोबर अशा पद्धतीने ठेवून घेतला। तर इथं आपल्याला अस्तर पलटवायची काहीही गरज नाही, त्याच्यामुळे बरोबर जो ब्लाउज पीस आहे तो बरोबर मी ठेवून घेतला आणि त्याच्यानंतर पूर्ण अस्तर मी त्याच्यावरती ठेवून सर्व बाजूंनी आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे। शिलाई करत असताना अस्तर हाताने छान बरोबर प्रेस करून घ्यायचा आणि मग कुठेही चुन्या घोळ येणार नाही ही काळजी घेत सर्व बाजूंनी आपल्याला शिलाई करून आणि एक्स्ट्राच्या भागाची कटिंग करून घ्यायची आहे। त्याच्यानंतर हा खालचा टक्स आपण आखून घेतलेला आहे, परंतु मी तरी सुद्धा चेक करून घेत आहे। तर उभं अंतर आहे 1 इंच आणि आडवं अंतर आहे अर्धा इंच। मग मी ते अंतर आखून परत पॉइंट देऊन आणि त्याच्यावरती डबल शिलाई करून घेतली। त्याच्यानंतर हे साईडचे टक्स आपल्याला 1/2 इंचाचे घ्यायचे आहेत, म्हणजे एका बाजूला 1 लाईन इतकं अंतर एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला 1 लाईन इतकं अंतर, इंची टेपच्या 1 लाईन इतकं अंतर दोघही बाजूंना येईल अशा पद्धतीने 1/2 इंचाचे हे दोघही टक्स आपल्याला देऊन घ्यायचे आहेत आणि ते सुद्धा डबल शिलाई करून घ्यायची। तर बघू शकतात खूप छान असा पप तयार झालेला आहे। तर हा ब्लाउज 32 साईजचा आहे। त्याच्यानंतर ही क्रॉस पट्टी आहे, तर ती आपल्याला इथं जोडून घ्यायची। तर क्रॉस पट्टी अस्तर हा सिंगल आहे, तर बघू शकतात बरोबर ब्लाउज पीस मध्ये अस्तर अशा पद्धतीने ठेवून 1/2 इंच इतकं थोडंसं पुढे घेतलेलं आहे। क्रॉस पट्टी 1/2 इंच इतकी थोडी पुढे घेऊन आणि बरोबर सुईमध्ये अटकवून आणि मग बरोबर दोघही अशा पद्धतीने थोडं थोडं पकडत आपल्याला जोडून घ्यायची आहे। किंवा मग अस्तरवर आधी तुम्ही क्रॉस पट्टीची जो सिंगल अस्तर आहे तर तो ब्लाउज पीसवरती आधी सुद्धा जोडू शकतात। त्याच्यानंतर अशा पद्धतीने जोडून झाल्यानंतर या ब्लाउज पीसचा आपल्याला रोल करून घ्यायचा आहे। बघू शकतात अशा पद्धतीने। तर अगदी छोटा रोल तयार करून आतमध्ये तो जाऊ द्यायचा आहे आणि त्याच्यानंतर मग राहिलेला दुसरी बाजू बरोबर त्याच मापावर कोणावर कोणा ठेवून आणि मग आपल्याला इथं शिलाई करून घ्यायची आहे। तर शिलाई करत असताना आपण सुरुवातीला जी शिलाई दिलेली आहे त्या शिलाईवरती आपल्याला बरोबर शिलाई मारून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर आतील ब्लाउज पीसचा रोल हा आपल्याला बाहेर काढून घ्यायचा। तर अशा पद्धतीने खूप छान अशी मी क्रॉस पट्टी जोडून घेतली। त्याच्यानंतर एक्स्ट्राची पुढे आहे ती आपल्याला कटिंग करून घ्यायची, किंवा धागे वगैरे असतील ते कटिंग करून घ्यायचे। तर सुरुवातीला कटिंग करण्याच्या आधी मी तिथं शिलाई मारून घेत आहे आणि मग आपल्याला कटिंग करून घ्यायची। तर बघू शकतात सरळ रेषेत शिलाई करून आणि सरळ रेषेत आपल्याला त्याची कटिंग करून घ्यायची। त्याच्यानंतर बाजूला एक्स्ट्राची आहे, तर आपण 1 इंचाचा टक्स दिला आणि ती उरते क्रॉस पट्टी, तर ती आपल्याला कटिंग करून घ्यायची। त्याच्यानंतर दुसराही पार्ट मी सेम याच पद्धतीने कटिंग करून घेतला आणि त्याच्यानंतर मग आपल्याला आयपट्टी आणि हुकपट्टी जोडून घ्यायची आहे। तर ही मी साधारणतः 1 ते 1.5 इंचाची पट्टी घेतलेली आहे। अशा पद्धतीने पुढे अर्धा पाऊण इंच एक्स्ट्रा सोडून आणि जोडून घेतली। त्याच्यानंतर तिच्यावरती दाब शिलाई देऊन घेतली। तर इथं अस्तर हा कमी पडत असल्यामुळे मी दुसरा जोडून घेत आहे। त्याच्यानंतर हा शेवटचा भाग आतमध्ये अशा पद्धतीने फोल्ड करून आणि आपण जी पट्टी एक्स्ट्रा घेतलेली आहे
ती बरोबर डबल फोल्ड करून आणि अशा पद्धतीने एकसारख्या मापात पकडून आणि तिच्यावरती आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे। तर शिलाई अगदी सरळ रेषेत आपल्याला करून घ्यायची आहे आणि एक्स्ट्राचा भाग आपल्याला कटिंग करून घ्यायचा। त्याच्यानंतर साध्या मशीनने आपल्याला इथं त्रिकोणी बॉक्स म्हणजे आय तयार करून घ्यायचे आहेत। तर बघू शकतात, तर मी ही साधारणतः 2.5 ते 3 इंचाची पट्टी घेतली आणि तिला मी अस्तर बरोबर ब्लाऊज पीसवरती जोडून घेतला। त्याच्यानंतर ती सुद्धा खालच्या बाजूला अर्धा ते पाऊण इंच सोडून आणि बरोबर एकसारख्या मापात पाव इंच इतकं शिलाई मार्जिन पकडत आणि शिलाई करून घेत आहे। नंतर इथं सुद्धा आपल्याला दाब शिलाई देऊन घ्यायची। त्याच्यानंतर इथं आपण कुठे आयची जी बॉक्स त्रिकोणी बॉक्स बनवणार आहोत त्या खुणा करून घेतल्या आणि त्याच्यानंतर मग ही खालची पट्टी आतमध्ये अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायची आणि त्याच्यानंतर इथं आपल्याला 3 फोल्ड अस्तर बरोबर अशा पद्धतीने करून घ्यायचा आहे आणि सुरुवातीला लॉक करायचं आणि आपण जिथं खडूने आखून घेतलं तर तिथं छोटे छोटे बॉक्स आपल्याला बनवून घ्यायचे म्हणजे आपले हुक बरोबर खोचले जातील। त्याच्यानंतर त्यांच्यावरती सुद्धा डबल शिलाई करून घ्यायची। तर अशा पद्धतीने खूप छान अशी मी आयपट्टी तयार करून घेतली, एक्स्ट्राचा भाग कटिंग करून घेतला। त्याच्यानंतर दोघंही पार्ट समोरासमोर अशा पद्धतीने ठेवून घेतले। क्रॉस पट्टीचा सेंटर आणि आपण जे टक्स दिलेला आहे त्याचा सुद्धा सेंटर अगदी मापात आलेला आहे। त्याच्यानंतर मग आपल्याला इथं पायपिंग करून घ्यायची आहे। तर पायपिंगची ही पट्टी साधारणतः मी 1.5 इंचाची घेतलेली आहे। ओढल्यानंतर ती आपोआप थोडी लहान होते कारण आपण ती क्रॉसमध्ये तिरकस धाग्यामध्ये कटिंग केलेली असते। त्याच्यानंतर ती आपल्याला बरोबर फोल्ड करून आणि सुरुवातीला थोडी अर्धा पाऊण इंच एक्स्ट्रा सोडून आणि मग बरोबर शिलाई करून घ्यायची आहे। तर पायपिंगची पट्टी ही आपल्याला जोडत असताना थोडी खेचून घ्यायची आहे कारण ती आपण तिरकस धाग्यात कटिंग केलेली असते आणि ती पायपिंग नंतर लूज होऊ नये याच्यासाठी ती आपल्याला मस्तपैकी थोडी खेचून घ्यायची आहे। तर अशा पद्धतीने पायपिंगची पट्टी खेचून घेतली आणि त्याच्यानंतर तिथे आपल्याला थोडे थोडे बारीक कट मारून घ्यायचे। कट मारून झाल्यानंतर सुरुवातीचा भाग आपल्याला आतमध्ये फोल्ड करून आणि मग आपल्याला अगदी पायपिंगच्या पोटाशी आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे। तर इथं तुम्ही तुमच्या आवडीनुसार जाड किंवा बारीक अशी पायपिंग करू शकतात आणि अगदी तिच्या पोटाशी आपल्याला शिलाई करून घ्यायची। तर ह्याच पद्धतीने दुसऱ्याही बाजूला आपल्याला पायपिंग करून घ्यायची आहे आणि मग आपल्याला दोघंही पार्ट हे समोरासमोर ठेवून घ्यायचे आहेत। तर बघू शकतात अगदी छान पद्धतीने इथे मी पायपिंग करून घेतली। त्याच्यानंतर एक्स्ट्राचा भाग आणि धागे वगैरे कट करून घ्यायचे। दोघंही पार्ट सेम याच पद्धतीने आपल्याला करून घ्यायचे आणि ते मी रेडी करून घेतले। तर बघू शकतात खूप छान असा गळ्याला आकार आलेला आहे। त्याच्यानंतर आपल्याला मग आता शोल्डर जोडून घ्यायचे आहेत। तर ही मागच्या साईडची डिझाइन आहे, तुम्हाला जर का बघायची असेल तर आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेला आहे। त्याच्यानंतर फिटिंगची जी तुमची काही मापं असतील ती बरोबर चेक करून घ्यायची। जर का एखादा भाग कमी जास्त असेल तर तो शोल्डर जोडण्याच्या आधी आपल्याला सर्व चेक करून घ्यायचं। तर मी ते इथं स्किप केलेला आहे कारण व्हिडिओ मोठा होत आहे त्याच्यासाठी मी चेकसुद्धा केलं पण इथं व्हिडिओ शूट नाही केला। आणि त्याच्यानंतर फिटिंगची मापंसुद्धा त्याच पद्धतीने मी करून घेतले। तर नंतर आपल्याला शोल्डर जोडून घ्यायचे आणि मग आपल्याला बाह्यासुद्धा जोडून घ्यायच्या आहेत। शोल्डर जोडत असताना गळ्याकडच्या बाजूला मशीन मागे पुढे करून आपल्याला डबल शिलाई करून घ्यायची आहे, म्हणजे थोडं लॉक करून घ्यायचं जेणेकरून शोल्डर उसवलं जाणार नाही। ही काळजी घेत आपल्याला मशीन मागे पुढे करून लॉक करून घ्यायचं। शोल्डर जोडून झाल्यानंतर एक्स्ट्राचा थोडाफार भाग मागे पुढे झालेला असेल तर तो अगदी सरळ रेषेत आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे। दोघंही बाजूंना मी सेम त्याच पद्धतीने करून घेतला आणि एक्स्ट्राचे धागे वगैरे कट केले। त्याच्यानंतर मग आपल्याला इथं बाह्या जोडून घ्यायच्या आहेत। तर बाही जोडायच्या आधी तर ही पफ स्लीव्ज तयार केलेली आहे, तर तिचा आपल्याला मध्य सेंटर काढून घ्यायचा आणि मध्य सेंटर बरोबर आपल्याला शोल्डरवरती जॉईंट केलेल्या शोल्डरवरती बरोबर ठेवायचं आहे आणि मग तिथून आपल्याला बाही जोडून घ्यायची आहे। तर दोघंही बाजूंना सेम याच पद्धतीने आपल्याला बाही जोडून घ्यायची आहे। जर का डिझाईनची बाही केलेली असेल तर आपल्याला अशाच पद्धतीने मध्य सेंटरपासून जोडून घ्यायची आहे।
त्याच्यानंतर थोडीफार बाही उरली तर ती आपण फिटिंगच्या वेळेला कट करून घेऊ। त्याच्यानंतर डबल शिलाई करून झाल्यानंतर दुसऱ्याही बाजूला सेम याच पद्धतीने बाही अजिबात कुठेही न खेचता थोडं थोडं पकडत आणि जोडून घ्यायची। तर सेम याच पद्धतीने दोघही बाजूंच्या बाह्या मी जोडून घेतल्या। त्याच्यानंतर इकडच्या बाजूला सुद्धा मी डबल शिलाई करून घेत आहे। तर दोघही बाजूंच्या बाह्या जोडून घेतल्या। एक्स्ट्राची बाही आपल्याला थोडाफार भाग कमी जास्त झाला तर तो आपल्याला नंतर कटिंग करून घ्यायचा। त्याच्यानंतर मी इथं फिटिंगची माप टाकून घेत आहे आणि मग मी फिटिंग करून घेत आहे। तर जर का तुमचा जो काही दंडघेर असेल तो तुम्ही इथं टाकून घ्यायचा। छातीचा जो काही भाग असेल त्याचा चौथा भाग तुम्ही इथं टाकून घ्यायचा। कमर किती आहे तर कमरेचा चौथा भाग टाकून घ्यायचा आणि मग आपल्याला फिटिंग करून घ्यायची आहे। तर फिटिंगचं इथं मी स्किप केलेलं आहे कारण व्हिडिओ खूप मोठा होत असल्यामुळे ते काही दाखवलेलं नाही। तर अशा पद्धतीने सुरुवातीला एक शिलाई करून आणि फिटिंगची पूर्ण माप टाकून आणि मी फिटिंग करून घेतलेली आहे। एक्स्ट्राची बाही आपल्याला सुरुवातीची एक शिलाई करून झाल्यानंतर एक्स्ट्राची जी काही बाही मागे पुढे आहे तर ती आपल्याला सरळ रेषेत कटिंग करून घ्यायची आहे। बघू शकतात मी अशा पद्धतीने सरळ रेषेत कटिंग करून घेतली आणि सेम याच पद्धतीने दुसऱ्याही बाजूला मी जोडून घेतलं आणि सरळ रेष करून आणि मग फिटिंग करून घेत आहे। तर बघा अशा पद्धतीने छातीचा चौथा भाग आपल्याला बरोबर अशा पद्धतीने काखेतील जिथे जॉइंट आहे त्याच्या पुढे आपल्याला घ्यायचा आहे। लांब बाही असल्यामुळे सरळ रेषेत न घेता आपल्याला थोडा गोल आकार देऊन घ्यायचा आहे आणि मग फिटिंग करून घ्यायची। तर अशा पद्धतीने 5 इंच अंतरावरती मी शिलाया मारून घेतल्या आणि पूर्ण ब्लाउजला ह्याच पद्धतीने फिटिंग करून घेतलेली आहे। तर मैत्रिणींनो फायनली आपल्या ब्लाउजचा अशा पद्धतीने लुक आलेला आहे। खूप छान अशा पद्धतीने जर का तुम्हाला बाहीची मागच्या साईडची डिझाईन बघायची असेल तर आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तुम्ही बघू शकतात। तर प्लीज मैत्रिणींनो माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असले चॅनलला सबस्क्राईब करून जवळच असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजेच माझ्या अशा येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची अपडेट तुम्हाला येत राहील। आणि हा 3 टक्स 32 इंच साईजचा ब्लाउज अशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा। खूप छान असा ब्लाउजला लुक आलेला आहे आणि खूप छान अशी फिटिंग आलेली आहे।